मित्रांनो नमस्कार. हा आहे मोहन हवालदार आठवणींचा पिटारा आणि योग हवा निर्बेळ या सदरात मी बोलतोय योगिक आहाराबद्दल. कल्पना करा मित्रांनो, योग आजसुद्धा समजायला कठीण आहे. इसवी सन 1900च्या मध्यापर्यंत तो गूढच होता आणि असं असताना इसवी सन 1500, 1600 आणि 1700 या शतकामध्ये तो समाजात रुजणं आणि टिकणं किती कठीण गोष्ट असेल. विशेषतः संस्कृत भाषेत योगावरचं स्पष्टीकरण त्या काळी होत असावं. सामान्य जनतेला ते मग कळणार कसं? प्राकृत किंवा जनतेला कळण्याच्या भाषेत योग स्पष्ट करणं हे कर्म कठीण असावं. आज देशी विदेशी भाषांमध्ये योगाच्या माहितीचा अगदी सुकाळ झालेला आहे, पण योग भेसळीचा झाला आहे. तेव्हा इसवी सन 1700च्या शतकाच्या आरंभी एका महान संत विभूतीनं योग सामान्यांच्या बोलीभाषेत सांगण्याचं काम केलं. उत्तरेतल्या त्या संत महात्म्याचं नाव आहे स्वामी चरणदास. योगाच्या प्राकृत भाष्यकारात स्वामी चरणदासजींचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. अष्टांग योगावरचं त्यांचं निवेदन आणि रचना या मौलिक आहेत आणि त्यातलं आहाराविषयीचं त्यांचं मार्गदर्शन आजसुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे. मित्रांनो, स्वामी चरणदासांचा काळ इसवी सन 1703 ते 1782 या दरम्यानचा. काही ठिकाणी यातली 2-3 वर्ष मागं पुढं दिलेली आहेत. ते राजस्थानच्या अलवरजवळचे. त्यांचं ध्यान, धारणा, पठण, प्रवचन, वास्तव्य तत्कालीन दिल्लीतलं. त्यांनी अष्टांग योग, हठयोग, परंपरा आणि श्रीकृष्ण या विषयात प्रचंड गती मिळवलेली होती. कशी मिळवली हे तर तेच जाणत. कारण त्यांनी शालेय शिक्षण घेतलेलं नाही. शुकदेवांना त्यांनी गुरु केलं. शुकदेव आणि त्यांच्या काळात बरंच अंतर असल्याचं सांगितलं जातं. म्हणजे मग हे ठरतात त्यांचे दृष्टांत गुरु. अशा स्थितीमध्ये ज्ञान, परंपरा ग्रहण करणं, ते पचवणं, त्याचा अर्थ लावणं आणि तत्कालीन समाजाला त्याच्या ते गळी उतरवणं, निरूपण करून सांगणं, त्यांना शहाणं करणं ही काय साधीसुधी गोष्ट नाही आहे. तर दृष्टांत गुरु शुकदेव यांना मनासमोर ठेवून स्वामी चरणदासांनी आपल्या रचना केल्या. अष्टांग योगाला सुद्धा त्यांनी तत्कालीन समाजाच्या पुढं स्पष्ट करत आणलं. त्यांचे दोहे हे ते गुरूंकडं मार्गदर्शन मागतात आणि गुरुवचन या स्वरूपात त्याची उत्तरं स्पष्टीकरण ते लिहितात. त्यांची ही खूबी म्हणजेच साहित्य शैली वाखाणण्यासारखी आहे. चरणदासांनी अष्टांग योगाची इत्यंभूत माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये संयम, अष्टांग, हठयोगातले कर्म, नेती, धोती, बस्ती, गज, न्योली, त्राटक यांचं वर्णन आहे. मुद्रा, बंद, चक्र, नाडी, अष्टसिद्धी यांचंही विवेचन त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या भक्तिसागर या रचनेमध्येच हे सगळं आलेलं आहे. स्वामी चरणदासांच्या आहारविषयक मार्गदर्शनाचा संदर्भ घेऊया. आहार, विहार आणि विचार यांचा त्यांनी संयमात समावेश केलेला आहे आणि ते असं सांगतात की संयम अष्टांग योगाची साधना सुरू करण्याच्या पूर्वी गरजेचं आहे. यातलं सुरुवातीचंच एक शिष्यवचन ऐका. मोही योग बतलाइये, जो है वह अष्टांग, रहनी गहनी विधी सहित जाके आठो अंग. हे गुरुदेव, मला विधी आणि साधन शुचितेसह अष्टांग योगाचं वर्णन करून सांगा. अष्टांग योग मला समजावून सांगा. गुरुवचन आहे. योग अष्टांग बुझा ई है, भिन्न भिन्न सब अंग, पहले संयम शिकिये, जाते होय न भंग. भक्तवत्सला, योग साधनेच्या पूर्वी संयम शिकून घ्या आणि तरच योग साधना ही तुमची निर्विघ्नपणानं सुरू होईल आणि निर्भंगपणानं सुरू राहील. याच्यावर शिष्य विचारतो, संयम काको कहत है? संयम काको कहत है, कहो गुरु शुकदेव. उत्तरादाखलचं गुरुवचन सविस्तर आहे, पण आपण त्यातलं आहाराबद्दलचं विवेचन बघूया. प्रथम सूक्ष्म भोजन खावे. प्रथम सूक्ष्म भोजन खावे, क्षुधा मिटे नहीं आलस आवे. बघा, क्षुधा मिटे नहीं आलस आवे. थोड़ा सा जल पीवन लीजिए, थोड़ा सा जल पीवन लीजिए, सूक्ष्म बोले वाद न कीजिए. सूक्ष्म बोले वाद न कीजिए. बहुत नींद बर सोवे नहीं, बहुत नींद बर सोवे नहीं, दूजा पुरुष न राखे पाही. खट्टा चरपरा खार न खावे. खट्टा चरपरा खार न खावे, बीर दक्षिण हो नाही पावे. आहार, विहार, आरोग्याबद्दलचं
पतंजलींच्या सह विविध प्राचीन ग्रंथांच्या मार्गदर्शनाचं सार त्याच्या शुद्ध स्वरूपाला कोणताही धक्का न लावता चरणदासांनी तत्कालीन समाजाच्या पुढे ते ठेवलेलं आहे. ते अर्वाचीन काळातले म्हणूनच महान योगी पुरुष सिद्ध पुरुष मानले गेले. आजकालचं युग सौंदर्य प्रसाधनाचं युग आहे, पण स्वामी चरणदासांनी संयमाच्या मध्ये तेलाच्या सह अष्टसुगंध शरीरासाठी वर्ज्य सांगितलेले आहेत. षड्रिपू म्हणजे काम, क्रोध, मद, लोभ, वृथा, अभिमान दूर ठेवण्याचं वचन तेही उद्धृत करतात. आपण योग साधकाच्या आहाराबद्दल बोलतोय. चरणदासांनी प्रारंभीच्या संयमातच आहाराच्या गोष्टी केलेल्या आहेत. प्रथम सूक्ष्म भोजन खावे, क्षुधा मिटे नाही आलस आवे, खट्टा चरपरा खार न खावे. आहाराच्या मतप्रदर्शनाच्या नंतर स्वामी चरणदास अष्टांग योगाची माहिती द्यायला सुरू करतात. त्याबद्दलचे दोहे सांगतात. त्यात यम आणि नियमाच्या अष्टांग योगातल्या ज्या पहिल्या 2 पायरी आहेत, त्यातल्या यमामध्ये जे 10 अंग आलेले आहेत त्यात पुन्हा मिताहार आहेच. त्याचं चरणदासकृत ठळक ठळक स्पष्टीकरण हे आहे त्यांच्या 38 आणि 41 क्रमांकाच्या दोह्यामध्ये. शरीर आणि मनाच्या शुद्धीची प्रक्रिया सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे. आपण फक्त मिताहाराबद्दल बोलूया. मिताहार जो नवे की, मिताहार जो नवे की समज लेवू मन माही, सतगुण भोजन खाइए ऐसा वैसा नहीं, सतगुण भोजन खाइए ऐसा वैसा नहीं, खावे अन्न विचारी के खोटा खरा संभार, जैसा ही मन होता है तैसा करे आहार. आपण चांगलं अन्न जे असतं त्याला सात्विक अन्न म्हणतो. आपण आजच्या काळामध्ये समोर आलेल्या किंवा बनवलेल्या ज्या अन्नाला सात्विक अन्न म्हणतो ते सात्विक अन्न आहे का? चरणदास म्हणतात सात्विकच नव्हे तर सद्गुणी अन्न ग्रहण करा, विचारपूर्वक खा. जे अन्न आपण ग्रहण करतो आणि आपण असं मानतो की शरीर त्याच्यानुसार तयार होतं, पण मन सुद्धा त्याच्याप्रमाणे तयार होतं. मिताहाराच्या बाबतीमध्ये चरणदास पुढे लिहितात, सूक्ष्म चिकना हलका खावे, सूक्ष्म चिकना हलका खावे, चौथा भाग छोडी करी पोवे. आहार कसा असला पाहिजे? हलका, मर्यादित, सत्वयुक्त, ताजा, सतेज. आणि तो ग्रहण कसा करायचा? तर चौथा भाग पोटाचा रिकामा राहिला पाहिजे. इथं मित्रांनो हे मार्गदर्शन आयुर्वेदाशी मिळतं जुळतं आहे. आयुर्वेदाच्या नुसार भुकेनुसार पोटाचा अर्धा भाग अन्न, 1/4 भाग पाणी आणि 1/4 भाग रिकामा राहणं हे गरजेचं आहे. आपण काय करतो, काही वेळेला अगदी तडस लागेपर्यंत खातो, आवडीचं म्हणून खातो, वर पाणीपुरी किंवा रगडा पॅटीस किंवा भेळ चापतो, फ्रूट सॅलड किंवा आईस्क्रीमच्या वाटेला जातो. आहाराचं मार्गदर्शन आपल्याला भगवद्गीता, हटप्रदीपिका, आयुर्वेद, अष्टांगयोग अनेक ठिकाणी आलेलं आहे. स्वामी चरणदासांनी आपल्यापुढं जो ठेवलेला आहे तो त्याचा अगदी निचोड ठेवलेला आहे. कोणी किती खावं याच्याबद्दलही स्वामी चरणदास लिहितात बघा. गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रमातील माणसांचा आहार किती असावा ते त्यांनी सांगितलेलं आहे. आत्ताच्या काळामध्ये व्यक्तीचे श्रम काय आहेत, कामाचं स्वरूप कसं आहे, त्याची दैनंदिनी काय आहे, त्याच्या पचनसंस्थेची ताकद किती आहे, पचनसंस्थेचं वळण काय आहे आणि त्याला आजार कोणते आहेत याचा विचार करून डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञ सल्ला देतात. तो महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये सुद्धा एक गंमत आहे. ॲडव्हान्स मेडिसिन जे आहे ना ते कोणतंही पथ्य फारसं सांगत नाही आणि मानतही नाही, तारतम्य सांगतं. आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात ते सुद्धा लोकांना तंतोतंत लागू पडतं. ॲडव्हान्स मेडिसिनच्या पथ्य पाळण्याचा काथ्याकूट जास्ती न करण्याच्या तत्वाचा मला स्वतःला देखील उपयोग झालेला आहे. तर चरणदासांनी गृहस्थाश्रमीसाठी असं मार्गदर्शन केलेलं आहे. अरु गृहस्थ 32 गिरासा. आता गिरासा म्हणजे घास असावं बरं का. अरु गृहस्थ 32 गिरासा, आव निंद न बहुत श्वासा. अरु गृहस्थ 32 गिरासा, आव निंद न बहुत श्वासा. बऱ्याचदा आपण बोलतो ना, अरे सुट्टीचा दिवस होता, पेट भरून खाल्लं आणि दिलीत ताणून. परंपरा असं सांगते की चांगलं खा, सात्विक खा, मर्यादित खा. खाल्ल्यानंतर त्या खाण्यामुळं झोप आली नाही पाहिजे किंवा श्वास फुलला नाही पाहिजे. आव निंद न बहुत श्वासा. माणसाच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी भारतीय परंपरेनं केलेलं मार्गदर्शन आपण का विसरतो तेच कळत नाही. जगण्यासाठी खायचं हे माहिती असून सुद्धा बऱ्याचदा काही जण खाण्यासाठी जगतात. ते जसं चूक आहे तसंच खानपानाची अतिचिकित्सा करणं हे देखील काही फार बरोबर नाही.
म्हणजे असं की ज्यांच्याकडं घरी साधा सकस चौरस आहार बनतो, पारंपरिक सण आणि हंगामाच्या नुसार त्यात बदल होतात. जैन धर्मियांच्याकडे बघा वासा पद्धत आहे, त्यांनी आहाराची फार चिकित्सा करण्याची काही गरज नाही. मित्रांनो, स्वामी चरणदासांच्या आहारविषयक मार्गदर्शनातच मी पिटाऱ्याचा हा भाग थांबवतोय. आहाराच्या इतर माहितीबद्दल अजून एका दुसरा भाग देता येईल. स्वामी चरणदास हे अर्वाचीन काळातले महान योगी. भारतीय परंपरा त्यांनी जिथल्या तिथं जतन केल्याचं आढळतं. भक्तिसागर हे त्यांचं साहित्य त्याची साक्ष देतं. भक्त, अनुयायी, साधक आणि समाजाला ते सोपं, रसभरीत आणि वाचनीय श्रवणीय करून सांगतात. त्याचवेळी परंपरा जशा सिद्ध झाल्या त्याच्या गाभ्याला अजिबात धक्का लावत नाहीत. अष्टांग योगाच्या बाबतीत पतंजलींची योगसूत्र प्रमाण मानली जातात. योग तर त्याही पूर्वीचा असावा. तो शास्त्रशुद्ध सूत्रबद्ध केला पतंजलीने. त्याच्यावर विद्वान पंडितांनी, भाष्यकारांनी लिहिलेलं आहे, बोललेले आहेत. आत्ताच्या काळात शास्त्र आणि विज्ञानवादी पंडितांनी, वैद्यक तज्ज्ञांनी पतंजली योगसूत्रांवर भाष्य करण्याची किंवा सखोल संशोधन करण्याची आणि आत्ताच्या पिढीसाठी ते समाजापुढे वेगळ्या पद्धतीनं ठेवण्याची गरज आहे. आम समाजापुढं अष्टांग योग आणि हठयोग ठेवण्याच्या परंपरेमध्ये इसवी सन 1700च्या शतकामध्ये स्वामी चरणदास हे श्रेष्ठतम आहेत. आणि म्हणूनच लोणावळ्याच्या कैवल्यधामनं स्वामी कुवलयानंदांनी चरणदासांचे अष्टांग योगाचे दोहे प्रकाशित केलेले आहेत. त्याची एक अर्वाचीन आवृत्ती माझ्या संग्रहामध्ये आहे. योग हवा निर्भेळमधला आहार आणि योगाचा हा होता दुसरा भाग. अजून भगवद्गीता आहे, हठयोग आहे, आयुर्वेदाचं आहाराचं मार्गदर्शन आहे. थोडक्यात का होईना मी ते सांगेन पुढच्या भागात. आहाराबद्दलचं ते असेल समारोपाचं आख्यान. मोहन हवालदार आठवणींच्या पिटाऱ्याचे झाले आहेत आता 121 भाग. मी कैवल्यधामचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढेही काही काळ या संस्थेशी निगडीत राहिलो. काही योग संशोधकांच्या तिथल्या मुलाखती घेतल्या, विविध संशोधनांची माहिती घेतली आणि त्याच्याबद्दलच्या ह्या माझ्या काही आठवणींशी निगडीत विषयांची मांडणी मी या ठिकाणी करत आहे. तर मित्रांनो, योगा करत राहा. हळूहळू करत त्यानं जीवनशैली बदलते, व्यक्तिमत्वाला उजाळा मिळतो, काही काळ जातो त्याच्यामध्ये. महत्वाची असते ती लहान प्रमाणात केलेली सुरुवात. याच नोटवर पिटाऱ्याच्या या भागाचा मी समारोप करतो. धन्यवाद आणि नमस्कार.